हल्ला म्हणा की हा हल्ला जाणीवपूर्वक हल्ला हा त्या ठिकाणी करण्यात आला। सुरक्षा रक्षक आणि त्यांच्या गाडीमध्ये फरक होता। त्यांची गाडी फार मागे होती तेव्हा हा हल्ला त्या ठिकाणी झाला। आजपर्यंत आमच्या नरखेड काटोलच्या याच्यामध्ये इतिहासामध्ये अशा पद्धतीचा हल्ला करणारा, या ठिकाणी इतकी मस्ती माजवणारा, या ठिकाणी आज यांची हिंमत इतकी वाढली। आज हे आमच्या काटोल नरखेडने नागपूर जिल्हा महाराष्ट्राला एक वेगळ्या दिशेने अशा पद्धतीचा हल्ला त्या ठिकाणी दिसून आल्याच्या नंतर सगळे लोक त्याबद्दल विचार करून राहिले। हे अनिल बाबूंचं नाटक आहे। मागच्या 25 वर्षापासून ते आपल्या काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं काम करतात आहे। मागच्या 25 वर्षापासून आपल्या आशीर्वादाच्या भरोशावर 25 वर्षापासून आमदार मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, कोणताही विकास काम केला नाही। आज त्यांनी आपल्या मुलाला रिंगणात उतरवलं आणि त्यांना लक्षात आलं की त्यांचा मुलगा सलीम ही निवडणूक जिंकू शकत नाही आणि म्हणून या प्रकारचा फेक एन्काउंटर, फेक आपल्या याच्यावर जे दगडफेकीचा प्रयत्न त्यांनी केला आणि या माध्यमातून एक सहानुभूती या मतदारसंघातील लोकांच्या घेण्याचा हे प्रयत्न करतात आहे।